इकडे या. दादा, ही रांगोळी तू काढली आहेस? हो, मस्तच. बरोबर आहे. जे दादाच्या मनात आहे ना तेच बरोबर रांगोळीत उतरलं, हो की नाही दादा? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? तू अमूल्याची रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलायस ना. तू माझी रांगोळी काढलीस? वेदांत, मानलं तुला. ऑलराऊंडर आहेस तू. बरं सांगा ना, कुणाची रांगोळी चांगली आहे? अमूल्याची. ए नाही ग, दादाची रांगोळी जास्त छान आहे. अमूल्याची रांगोळी छान आहे, पण त्याहून जास्त वेदांची रांगोळी छान आहे. ए विक्रांत, आता तुझं वोट. हो, विक्रांत, हे बघ, तू खरं खरं सांगा, दादाला घाबरू नकोस. दादाची रांगोळी कमाल आहे, म्हणजे खूपच भारी. दादा कमाल रांगोळी काढलीस. पण मला अमूल्याची रांगोळी आवडली. अरे येस. म्हणजे काय झाला आता हा? अरे पण असं कसं, काहीतरी निकाल लागायला हवा ना. मग अण्णांना येऊ दे ना, त्यांचा वोट डिसाइडिंग असेल. ए नाही नाही नाही, अण्णांना नको. अरे ते ही रांगोळी बघून काय बोलतील. नको नको, मी एक काम करतो, मी पुसून टाकतो. तू पुसून तर दाखव, मग बघतेस तुला. म्हणजे अगं अण्णांसमोर ऑकवर्ड होईल. अरे पण तू एवढी छान रांगोळी काढलीयस, मग पुसतोयस का? खरंच खूप छान काढलीयस. ए दादा, तू अण्णांचं टेन्शन घेऊच नकोस रे. फार फार तर अण्णांना काय वाटेल की आपल्या होणाऱ्या जावयाला आपली मुलगी खूप आवडते. नाहीतर अण्णा म्हणतील जावयाचं लेकीवर खूप प्रेम आहे. ए तुम्ही गप्प बसा. अमूल्य बरोबर बोलते. मी चीटिंग केली आहे, मी कॉपी करून बनवलंय. सो अमूल्य इज द विनर आणि मी रांगोळी नाही, मी सांगितलं ना तुला, मी या घरची बॉस आहे आणि इथे मी म्हणेन तीच पूर्व दिशा. खबरदार जर रांगोळी पुसलीस तर. कळलं? हॅपी दिवाळी. धन्यवाद मॅडम, तुम्हालाही शुभेच्छा. थँक्यू. बसा. मॅडम तुम्ही तर म्हणजे उद्या येणार होता. हो, आज पण मुलं घरी नाही, आई घरी नाही. घर खायला उठलं मला. हे एकटे पण फार वाईट मॅडम. बघा ना, विक्रांत आणि आद्या घरी असून सुद्धा एकटे पण जाणवत आहे. ह्यापेक्षा वाईट काय असू शकतं? खरं तर वेदांतनं यायला हवं होतं. पण वानखेड्यांची दिवाळी पाहिली आहे मी. सगळे एकत्र, आनंद, जल्लोष पाहिलाय मी. सगळं बदललंय आता. साहेब असतं तर चित्र वेगळं असतं मॅडम. मॅडम फराळ. नाही नाही, नको. आता पुढे काय होणार आहे सगळं, ह्याचं खूप टेन्शन आलंय मला. कशाला काळजी करता मॅडम, मी आहे ना. ते माझ्यावर सोडा सगळं. त्या साहित्याला आपण CEO म्हणून आणलंय. बिझनेसचं झेपेल ना तिला सगळं? अगदीच मॅडम, हुशार आहे ती मुलगी. मॅडम, ज्यांच्या डोळ्यात स्वप्न पूर्ण करण्याची भूक असते ना, ती माणसं जग जिंकू शकतात. ती भूक पाहिली मी या मुलीच्या डोळ्यात. मला पूर्ण विश्वास आहे मॅडम तिचा. ती वेदांतपेक्षा उत्तम कामकाज चालू आहे आपल्या कंपनीचं. माझी एवढीच इच्छा आहे की तिने सगळं व्यवस्थित सांभाळावं, बस. मॅडम, होणार सगळं व्यवस्थित. विक्रांत, सारिका सांगत होती तुमचा बिझनेस एकदम उत्तम चाललाय म्हणून. हो, पण खरं सांगू का, सगळं क्रेडिट सारिकाचंच आहे. का?
तू काही काम करत नाहीस का? असं नाही, पण माझ्यापेक्षा नक्कीच ती जास्त मेहनत करते. गरमा गरम चहा तयार आहे. घे. सार्थक, पटकन सगळ्यांनी चहा संपवा, मग आपल्याला आज खूप मजा करायची. ही कॉफी वेदांची. वेदांत वेदांत कुठे आहे? अचानक कुठे गेला? थांब मी बघते. वेदांत, वेदांत. वहिनी, मी आलेच बघ. बघ, तुम्ही कोणी पाहिलं नाही का त्याला? नाही, कुठेच लक्ष नसतं का तुमच्या दोघांचं? खरंच कळलं नाही आम्हाला कुठे गेला तो. असेल वर असेल. रूम मध्ये पण नाही. थांब, मी फोन करून बघतो. काय झालं? फोन लागत नाहीये. लागत नाहीये? ऐक ना, मला ना भीती वाटायला लागली ना आता. असं का वागतोय दादा? एकतर कोणालाही न सांगता तो इथे राहायला आलाय आणि आता आपण सगळे इथे आलोय तर गायब झालाय. काय करायचं? काही करायची गरज नाहीये, कारण मी आलोय. अरे वेदांत, अरे काय वेडेपणा आहे हा? कुठे होतास तू? दादा ऐक ना, तू प्लीज असं करत जाऊ नकोस. मला खूप टेन्शन येतं रे. दे अगं, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. अरे पण तू गेला कुठे होतास? एक मिनिट दादा. अरे काय चाललंय हे सगळं? वेदांत, तरी तू असं कसं न सांगता जाऊ शकतोस? अरे सांगतो सांग, रिलॅक्स. अरे काय? एक मिनिट. हे अमूल्यासाठी, हे आद्या तुझ्यासाठी, हे सार्थक तुझं, आणि एक मिनिट हे तुम्हा दोघांसाठी. अरे पण वगैरे काही नाही. दिवाळी आहे, काय फटाक्यांशिवाय साजरी करणार? चला फटाके फोडूया. येस. नाही 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 नाही, मला भीती वाटते फटाक्यांची. मी नाही फोडणार. अच्छा, ते दे इकडे. आणि चल, आज तुझी भीती घालवतो. चला रे. चल. गेल्या ना त्या. आणि आता तू सुद्धा कामाला लाग. येस, शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. बरं, येते मी. नूतन आता आद्याचं एक मस्त गाणं झालं पाहिजे. नाही बरं ठीक आहे, गाते. थांबा, मी आलो. अरे तू कुठे चाललास? थांबा ना. कुठे चाललाय? ए अमूल्या, माझं गाणं झाल्यानंतर तू गायचंय का? ए हो अमूल्य, झालं पाहिजे तुझं गाणं. चालेल. ए आद्या, अरे तू तबला घेऊन आलास इकडे? हो म्हणजे काय? आणि एक मिनिट विक्रांत, तुला तबला वाजवता येतो? हो दादा. हो काय हो, तू कधी शिकलास काय ग? अरे दादा, तू बोर्डिंगला गेला होतास ना, तेव्हा शिकलो. हा हो, हो, तुला काहीच माहित नाही का? मी बघूया ना आता. विक्रांत, वाजवून दाखव. हा दाखवतो ना. बघतो ना मी पण. अंडर एस्टिमेट करू नको हा, छान वाजवतो. नाही, बघूया. कम ऑन विक्रांत.
येस येस. येस. खूप भारी. वहिनी वहिनी वहिनी. हो. उजळून घे साधका मन मंदिरा तेजाने उजळून घे साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा. थँक्यू. छान गायलं. बरं आता अमूल्य, तुझं एक गाणं झालं पाहिजे. ए हो अमूल्या, मस्त छान गा एकदम. ए हो. ठीक आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी भावी वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी भावी वर खाली, इडा पिडा जाईन आली किरपा तुझी हातातली सुरा संग गाऊ दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. दादा, आपल्याकडे अशी दिवाळी होतच नाही रे. बरं आलं आपण इकडे आलो. हा, ए हो खरंच. आपण असंच करूया, सगळ्या सणांना एकत्र येऊन मज्जा करूया. ठरलं तर. पण सगळ्या सणांना मी तबला वाजवणार. हा, आणि हे चालणार असेल तरच मी येणार. विक्रांत, दार तिकडे, तू आता लगेच घरी गेलास तरी चालेल. अरे वा, छान मजा चालली आहे. हॅपी दिवाळी.
शुभ दीपावली. नमस्कार. अरे विक्रांतराव, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. अरे राहू दे. शुभ दीपावली. शुभ दीपावली. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप छान आनंदाची आणि भरभराटीची जाओ. प्रत्येकाची आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती हो. बर काय मस्त मैफिल रंगली होती वाटतं. हो अण्णा, आम्ही सगळ्यांनी ना आता इथे भरपूर गाणी म्हटली. हो अरे वा. पण अण्णा तुम्ही असायला हवा होता. हो ना का. आय मिस्टेक खरंच. पण काय करणार, सुमन सुद्धा नाहीये ना इथे. मला जी खूप आठवण येते. पण मग अण्णा एक मेसेज करून टाका ना तिला, आय मिस यू म्हणून. हो करणारच आहे मी. बरं अण्णा, आमचं तुमच्याकडे ना खूप महत्वाचं काम आहे. माझ्याकडे? हो. काय काय बोला. ऍक्च्युली अण्णा, बाहेर ना वेदांत दादाने आणि अमूल्याने मस्त रांगोळ्या काढल्या. हो अरे नाही म्हणजे अमूल्याचं ठीक आहे, पण म्हणजे वेदांत तुम्ही सुद्धा रांगोळी काढता? हो अण्णा, म्हणजे प्रयत्न केलाय. अरे वा. तर ना तुम्हाला दोघांपैकी कोणाची रांगोळी जास्त छान आहे हे सांगायचंय. अरे बापरे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम सोपवत आहे माझ्यावरती. चला 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 बाहेर जाऊया. चला. बरोबर या. चला. ही माझी रांगोळी हा. आणि ही या चीटरची. अगं म्हणजे बघून काढली आहे त्याने. हा मग ठीक आहे ना अण्णा, रांगोळी काढायचं कॉम्पिटिशन होतं ना, मग ती बघून काढली तर काय प्रॉब्लेम आहे. आणि तसंही मी काय रोज रांगोळ्या काढत नाही फिरत. बरोबर आहे. एक मला हे बघू दे. छान आहे, खूप छान आहे. अण्णा आता माझी. हो या बघूया. वा 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 वा. अप्रतिम, फारच अप्रतिम. क्या बात है. अण्णा म्हणजे दादा जिंकला ना. अण्णा नाही अगं, म्हणजे तू सुद्धा अप्रतिमच रांगोळी काढलीस. खूपच छान, खूप छान काढलीस. पण कसं आहे, या रांगोळीमध्ये ना वेदांचं तुझ्याविषयीचं प्रेम दिसतंय. म्हणजे त्यांनी तुझं मन तर जिंकलेलं आहेच ना, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तेच जिंकले. आणि हारणं जिंकणं सगळं ठीक आहे, शेवटी महत्वाचं काय असतं, प्रेम. सो इथे प्रेमाने बाजी मारलेली आहे. तुला कळतंय का अमूल्या? हो अगं, पण काय सगळं एवढं तर स्पष्ट आहे. पण मग तो माझ्या तोंडावर का असा वेगळा वागतो? म्हणजे मला ना, मला काहीतरी वेगळंच सांगतो तो. पण हो, आता असं वाटायला लागलंय की तो माझ्या प्रेमात पडलाय. अगं वाटतं काय, कन्फर्म आहे. मी सांगते तुला. नाहीतर मला सांग, त्याने तुझी रांगोळी का काढली असती? एक मिनिट, त्याने जेव्हा तुझी रांगोळी काढली तेव्हा तुला कळलंच नाही का? अगं नाही ना ताईडे, मला ना काहीच नाही कळलं. बरं जाऊ देर आहे दुरुस्त आहे. आता लक्षात आलं ना, ते महत्वाचं आहे. तुला सांगू अमूल्य, हे माझ्या आयुष्यातलं ना सगळ्यात बेस्ट दिवाळी गिफ्ट आहे. शांत शांत ताईडे, तू दमाने घे. का? कदाचित त्याला आवडते. म्हणजे हल्ली आहे ना, तो सुद्धा माझ्याशी खूप चांगला वागतोय. आधीसारखा खडूस वागत नाहीये. पण अगं, लक्षात येत आहे का अमूल्या? हे बघ, हे जे पुरुष असतात ना, ते फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीसाठीच स्वतःला बदलतात. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की वेदांत मधले हे सगळे चांगले बदल हे माझ्यामुळे होत आहेत? अर्थातच. नाहीतर मला सांग, तो तुझ्यासाठी एवढं का करेल?
हेच असतं ना, सहवासाने प्रेम वाढतं आणि तुमच्यात सुद्धा तेच झालंय. तायडे प्लीज अगं तू 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 जरा धीराने. आता मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. का? कारण तू माझं ऐकायचंस. तुझा आणि त्याला सरळ विचारून टाक. मी विचारू? मग काय मी विचारू? मुलं का असं काय करतेस? हे बघ आत्ता तू माझ्याशी खूप चांगला वागतो पण त्याचा कधीही फ्यूज उडू शकतो आणि तो 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 आधीचा वेदांत वानखेडे बनू शकतो जो मला अजिबात नाही आवडत. पण आताचा वेदांत तर आवडतो ना. त्या दिवशी सुद्धा कॅफे मध्ये तू म्हणतच होतीस की मला वेदांच्या आता बऱ्याच गोष्टी आवडायला लागल्या. आता मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू सरळ जायचंय आणि मुकाट्याने त्याला विचारायचं. नाही आता चल बाहेर. अमूल्य चल.